नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शेतकरी मित्र गावपालन. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही कपाशी आहे आणि या कपाशीला लागवड करून जवळपास 20 दिवस झालेले आहे. आता 20 दिवसामध्ये याच्यामध्ये आलेलं तण मी तुम्हाला दाखवतो. हे पाहू शकता 20 दिवसामध्ये ह्या अशा प्रकारचं तण कपाशीमध्ये उगवलेलं आहे. आता याला जर मजूर लावून कोलपणी करायची म्हटलं तर मजुराची रोजंदारी आहे 300 रुपये एका मजुराची. आणि हे 1 एकरचं प्लॉट आहे. नाही जरी म्हटलं तर 2 मजुराला हे क्षेत्र 3 दिवस तरी जाईल. तीन दिवस गेल्यानंतर कोलपणीला एका रोजंदाराचे 900 रुपये होतात आणि 2 रोजंदाराचे 1800 रुपये होतात. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य हे आहे की जर आपल्या कपाशी या पिकामध्ये अशाच प्रकारचं जर तण जास्त झालं असेल आणि पाऊस रिमझिम पाऊस चालू असेल, कोलपणी करायला पाऊस सुट्टी देत नसेल, तर त्याला एक पर्याय तणनाशक आहे. तणनाशकाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तणनाशक कोणतं आहे, मी वापरलेलं तणनाशक कोणतं आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी दाखवणार आहे. आणि आजपासून 3 दिवसाच्या नंतर मला रिझल्ट कसा आला त्याचासुद्धा मी व्हिडिओ शूट करून तुम्हाला दाखवणार आहे की मला कसा रिझल्ट आलेला आहे. तसं मी एका शेतकरीचं रिझल्ट जाऊन बघितला, त्याच्यानंतरच मी ते तणनाशक औषध घेतलेलं आहे. खूप छान रिझल्ट त्या शेतकरी मित्राला आलेला आहे. आणि हे माझ्याच्याने कवर होईना असं वाटलं आहे मला की जास्तच जर पाऊस रिमझिम लागून राहिला तर कोलपणी खूप लांबल आणि गवतही खूप वाढेल. त्याच्यामुळं मी तणनाशकाची फवारणी दिलेली आहे. मी 20 दिवसाची कपाशी लागवडीनंतर 20 दिवस झाल्यानंतर हे तणनाशक फवारलेलं आहे. आणि त्याचा रिझल्ट आता 3 दिवसानंतर कसं काय येतं आहे ते तुम्हाला एक व्हिडिओ शूट करून मी 3 दिवसानंतर दाखवल. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला कोणतं तणनाशक आहे जे मी फवारलेलं आहे या कपाशीमध्ये ते सुद्धा मी तुम्हाला दाखवीन. मित्रांनो, जर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 2 मजुराला जर हे कोलपणी 3 दिवस जात असेल तर 900 एक मजुराचे आणि 2 मजुराचे 1800 रुपये, म्हणजे 1800 रुपयात ही कोलपणी होते. आणि कोलपणी झाल्यानंतर ही गवत तसं फास्टच वाढ होती गवताची. परंतु जर आपला 900 रुपयामध्ये 10 टाक्याचं फवारणी होत असेल, 900 रुपयामध्ये, हो, मी जी बॉटल फवारणी केलेली आहे तणनाशकाची ती 900 रुपये किमतीची आहे. आणि रिझल्ट खूप चांगला आहे त्याचा. तर 900 रुपयामध्ये 10 टाक्या होतात. मला ह्याच्यामध्ये 1 एकरच्या प्लॉटमध्ये मला 5 टाक्या लागल्या. मित्रांनो, 5 टाक्याचं माझं औषध शिल्लक आहे. म्हणजे 900 निम्म 450, हो, 450मध्ये माझं 1 एकरचं प्लॉट हा तणनाशक मारून झालेला आहे. तर जर आपल्याला मजूर भेटत नसतील, मजुराची टंचाई असेल,
गवत हे वाढत चाललेलं असेल, पाऊस रिमझिम असेल, तर मजुराची वाट बघू नका. तणनाशक घ्या आणि फवारणी करा. मी तुम्हाला दाखवल तीच तुम्ही बॉटल अशी आणायची आणि तीच फवारायची असं काही नाही. आपण आपल्या जवळच्या कृषी जे आपलं हे आहे दुकान आहे कृषीचं, तिथं जाऊन चौकशी करून त्यांना विचारून तुमच्या जमिनीला कोणतं चालेल त्यांना विचारून शहानिशा करून तुम्ही तुमच्या खात्रीशीर आणायची आहे. आणि आपला पैसासुद्धा बचत होतो त्याच्यामध्ये. तर मित्रांनो, मी तुम्हाला ती बॉटल दाखवत आहे जी मी फवारणी केलेली आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्या शेतामध्ये कोणतं गवत आहे त्या हिशोबाने त्यांना कृषी दुकानदारांना जाऊन दाखवावे, सांगावे कोणतं गवत आहे, चौकशी करावी आणि आणून फवारणी करावी लवकरात लवकर, जेणेकरून तण संपेन इथंच. असं करा. जास्त तण झाल्यानंतर मग कोलपणी ही खूप पैशामध्ये होती आणि तणनाशक ही जास्त असर करत नाही. त्याच्यामुळे तर मित्रांनो, मी तुम्हाला 3 दिवसानंतर परत दाखवल की माझं तणनाशकाचं तुम्ही बघून घ्या त्यांना कसं आहे आज. आणि मी आजपासून 3 दिवसांनंतर मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवीन की तण किती मेलेलं आहे 900 रुपयामध्ये. तर माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही फवारणी केलेली आहे का तणनाशकाची हे कमेंट करून सांगा. आपल्या शेतकरी मित्राला असंच सपोर्ट करत राहा, जेणेकरून नवनवीन शेतीविषयी माहिती मी आपल्यासमोर घेऊन येईल. तर धन्यवाद मित्रांनो.